मैत्रिणींनो, यंदाच्या लग्नसराईमध्ये तुम्हाला सुद्धा छान लेहंगे घालायचे आहेत, पण पोटाचा घेर थोडा जास्त दिसतोय, पोट जास्त विजिबल होतंय आणि त्यामुळे थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतंय का? तर अजिबात टेन्शन घेऊ नका. अशा काही ट्रिक्स ज्यामुळे लेहंगा घातल्यावर सुद्धा तुमचा बांधा अगदी सडपातळ दिसणार, कितीही तुमचा घेर पोटाचा मोठा असेल तरी सुद्धा तुम्ही स्लिम दिसणार. याच्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला सांगते, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. सो नंबर 1 ते म्हणजे हाय वेस्ट लेहंगा. लेहंगा नेहमी पोटाच्या सर्वात निमुळत्या भागावर, म्हणजे हा जो आपला भाग आहे, बिंबीच्या वरचा भाग, थोडाशा या भागावरती नेसा. त्यामुळे काय होतं, तुमची उंची जास्त वाटते. लो वेस्ट लेहंगा जर आपण घातला तर पोटाचा घेर हा अधिक स्पष्टपणे उठून दिसतो, त्यामुळे तो टाळला पाहिजे. जर तुम्ही लेहंगा वर नेसलात तर तुमचा पोटाचा जो भाग आहे तो झाकला जाईल. नंबर 2, ब्लाऊजची लांबी योग्य ठेवा. जर पोट जास्त दिसत असेल तर खूप छोटा ब्लाऊज अगदी घालणं तुम्ही टाळलं पाहिजे. ब्लाऊजची लांबी अशी ठेवा की लेहंगा किंवा ब्लाऊजमध्ये फक्त 2 ते 3 बोटांचं अंतर असेल. तुम्ही पेप्लम ब्लाऊज किंवा लॉंग चोळी सध्या ट्रेंडी आहे ती तुम्ही ट्राय करू शकता, जे पोटाचा भाग पूर्णपणे कव्हर करतात आणि स्टायलिश सुद्धा तुम्ही दिसता. नंबर 3 ते म्हणजे दुपट्टा ड्रेपिंगची जादू. दुपट्टा सुद्धा सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतं, त्यामुळे दुपट्टा घेण्याची एक विशेष पद्धत आहे. व्ही शेप ड्रेपिंग सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे काय, तर दुपट्टा एका खांद्यावरून समोरच्या बाजूला व्ही आकारामध्ये पिन करा, त्यामुळे पोटाचा खालचा जो भाग आहे तो झाकला जाईल. किंवा अगदी तुम्ही साईड फॉल जो आहे, म्हणजे आपण नेहमीप्रमाणे दुपट्टा घेतो, एका खांद्यावरनं सरळ सोडून द्या, त्यामुळे शरीराची रुंदी जी आहे ती कमी आणि उंची जी आहे ती जास्त दिसते. नंबर 4 ते म्हणजे कॅन आणि फॅब्रिकची निवड. आता लेहंग्यामध्ये खूप जास्त कॅन जर असेल तर पोटाच्या खालून जो घेर आहे तो एकदम फुगतो आणि त्यामुळे तुम्ही जाड दिसू शकता. पोटापाशी चपटी किंवा खाली घेर असलेली ए लाईन फिटिंग आहे ती शक्यतो निवडा. त्यानंतर फॅब्रिक जे आहे ते कडक कापड, म्हणजे सिल्क, जाड कॉटन ऐवजी तुम्ही अगदी अंगावर फ्लोई असे जे क्रेप, जॉर्जेट, शिफॉन असे जे कपडे आहेत, फॅब्रिक आहे ते निवडा, म्हणजे तुम्ही स्लिम दिसाल. सो नंबर 5, गडद रंगाचा वापर. फिकट रंगामुळे शरीर अधिक ब्रॉड दिसतं. जर तुम्हाला स्लिम लुक हवा असेल तर मोनोक्रोम लुक ट्राय करा, म्हणजे लेहंगा आणि ब्लाऊज एकाच गडद रंगामध्ये, म्हणजे जसं की नेव्ही ब्लू आहे, बॉटल ग्रीन आहे, मरून आहे, वाईन कलर आहे, ते असू द्या. यामुळे शरीरात एक सलग अशी रेषा तयार होते आणि पोटाचा भाग जो आहे तो उठून दिसत नाही. आता एक बोनस टिप तुम्हाला देते, ती म्हणजे लेहंग्यासोबत चांगल्या दर्जाचा शेपवेअर जर तुम्ही घेतला तर पोटाचा घेर 1 ते 2 इंच देखील कमी दिसू शकतो आणि तुमची फिटिंग सुद्धा खूप छान दिसते. त्यामुळे यंदाच्या लग्नसराईमध्ये लेहंगा निवडताना किंवा लेहंगा घालताना तुम्ही हेजिटेट होत असाल तर या सगळ्या टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करा. तुमचा पोटाचा घेर सुद्धा झाकला जाईल आणि एकदम कम्फर्टेबल आणि कॉन्फिडन्सनी अख्ख्या लग्नामध्ये छान मिरवू शकाल. त्यामुळे हा व्हिडिओ आहे तो माझ्या भरपूर मैत्रिणींना शेअर करा. सगळ्यांना हा फायदेशीर ठरणार, यामध्ये काही शंका नाही. आणि हो, लोकमत सखीला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.